नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वात आधी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार, कारण की आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. असेच प्रेम समर्पण असू द्या, जेणेकरून मी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन येणार. तर बघा, आजची जी अपडेट आहे ती आहे नगर परिषद नगर विकास भरतीबद्दल. या भरतीबद्दल RTIकडून 3138 जागा, जे की गट क आणि गट ड या पदासाठी रिक्त आहेत, असे RTIने रिप्लाय करून सांगितले आहे. ते कधी भरल्या जाऊ शकता हे मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगणारच आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा, महत्त्वाचे अपडेट देणार आहे. तर आता आपण बघूया कोणत्या जिल्ह्यात किती व्हॅकन्सी आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला इथे दिनांक दिसून येणार की 10 सप्टेंबर 2024 या तारखेलाच, म्हणजेच की मागच्या वर्षी जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये ही जे आहे पब्लिश झालं होतं आणि आता खूप व्हायरल होत आहे. त्याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर चला आपण सर्वात आधी जे आहे पॉईंट बघूया इथं काय काय दिलेलं आहे. तर की बघा, राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पद भरती प्रक्रियेबाबत राज्यातील नगर परिषद नगरपंचायत मधील एकूण गट क व गट ड रिक्त पदांची माहिती उपलब्ध करून देणे. पदभरती प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे. पदभरती करण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पदभरतीची जाहिरात कोणत्या महिन्यात येईल, वरील माहिती उपलब्ध करून देणे ही विनंती. याने जे हे मुद्दे दिलेले आहे हे बघू आपण. तर बघा, आपण सर्वात आधी जे आहे आपण वॅकन्सी बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती राहणार आहे. तर बघा, तुम्हाला इथं दिसून येणार. बघा, इथं दिलेलं तुम्हाला सर्वात आधी जिल्ह्याचे नावं, रिक्त पदे जे की पोस्ट राहणार आहे गट क गट ड आणि एकूण रिक्त पदे. बघा, मी तुम्हाला याची जे PDF आहे ते तुम्हाला टेलिग्रामवरती देणार आहे. तुम्ही शांततेत जे आहे कोणत्या जिल्ह्यात किती व्हॅकन्सी आहेत तुम्ही बघून घ्यायचा. आता आपण जे आहे टोटल जे व्हॅकन्सी आहे त्याबद्दल बोलूया. तर कोकण विभाग जर बघितलं, एकूण जे व्हॅकन्सी आहेत 200 आहेत. यामध्ये बघा तुम्हाला जिल्हे जे आहे दिसून येणार. त्यानंतर बघा, पुणे विभाग एकूण जे आहे 412 दिसून येणार तुम्हाला. त्यानंतर जर बघितलं आपण नागपूर विभाग, एकूण जे जागा आहेत त्या 440 जागा आहेत. त्यानंतर बघा, अमरावती विभाग तुम्हाला इथे दिसून येणार. अमरावती विभागमध्ये 487 जागा दिसून येणार. आणि नाशिक विभाग जे आहेत त्यामध्ये 411 जागा दिसून येणार. तर तुम्हाला इथं जिल्ह्यावाईज पण जागा दिलेल्या आहेत. आणि औरंगाबाद विभाग एकूण, म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर, त्यामध्ये 1188 जी जागा आहेत त्या निघून आल्या आहेत. आणि मी तुम्हाला सर्वात आधी सांगितलं होतं की 3138 एवढ्या जागेसाठी जे आहे पोस्ट गट क आणि गट ड या पदासाठी जे आहे 3138 जागा रिक्त आहेत. आता ही पदभरती केव्हा होणार, आता हा जो आहे सर्वात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि आता जर बघा तुम्ही, ही जी नोटीस आहे ही 10 सप्टेंबर 2024 म्हणजे की मागच्या वर्षी आलेली होती. आणि आता जो आहे आता हे खूप व्हायरल होत आहे. आणि आता सांगलं जात आहे की यावर्षी जे आहे याची एक्झाम राहणार आहे. तर बघा, मी तुम्हाला आणखी एक जे न्यूज आलेली आहे त्याबद्दल सांगतो की त्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे की आपली जी एक्झाम आहे ते कधी होणार आहे. तर चला आपण ते बघूया सर्वात आधी. तर बघा, तुम्ही बघू शकता इथं की नगर विकास खात्यातील 3720 पदांची भरती होणार केव्हा. क व ड वर्गातील पदे रिक्त भरती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले गेले आहे. तर जर तुम्ही बघितलं की इथं दिलेलं तुम्हाला गेल्या 8 ते 9 वर्षात या विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. म्हणजेच की 8-9 वर्ष झाले या भरतीची प्रक्रिया पूर्णपणे केलेली नाही आहे. आणि जर तुम्ही इथं बघितलं, यांनी दिलेलं आहे की अभ्यासक्रम व शैक्षणिक अर्हता जून-जुलै या महिन्यात जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 11 जानेवारी रोजी ट्विट करून नगर परिषद व नगरपंचायत विभागातील गट क व गट ड वर्गातील 3720 पदाची भरती करण्यात येईल असे जाहीर केले होते. असे असतानाही संबंधित विभागाने आजपर्यंत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्याआधी तातडीने नगर परिषद व नगरपंचायत विभागातील गट क व गट ड वर्गातील 3720 पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती संघर्ष समितीने केली आहे. तर तुम्ही बघू शकता की यावर्षी जून-जुलै महिन्यामध्ये ही जे ॲड आहे हे पडू शकते. तर आपल्याला फक्त एवढं माहिती मिळाली RTIकडून की 3138 जी पदे आहेत ते रिक्त आहेत.
पण ते केव्हा भरल्या जाणार हे क्लिअरली त्यांनी काही डिक्लेअर केलेलं गेलं नाही आहे. आणि जेव्हा हे डिक्लेअर केलं जाईल तेव्हा आपल्या सर्वांना माहिती पडेल. मी तुम्हाला चॅनलवरती अपडेट देणारच आहे. तर अशी ही आजची अपडेट होती. ज्यांना कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.